Gautam in the mix. DJ Gautam in the mix. तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट पहिले तुम्हाला ओपन करून घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की ते पण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बीटमा व्हिडिओ आपण दिलाय तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून इथून ऍड करायचा. हा बीटमा व्हिडिओ तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून आपला सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो बीट मॉड असेल त्यामध्ये आपण बीट दिल्यात तर ह्या बीट आपले बीट जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा. पहिली बीट कुठे चेंज होते तिथे बघायचं आहे. तर सिम्पली ही बीट इथे चेंज होते तर ह्याच आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. स्प्लिटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीटमापर्यंत मला स्प्लिट करायचा. स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हे जे वेगवेगळे भाग झाले त्यामध्ये इथून तुम्हाला आहे ना फोटो ॲड करून घ्यायचा. प्रत्येक बीटला वेगवेगळ्या इथून फोटो ॲड करून घ्यायचा एकाच व्यक्तीचे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं, ही जी लेअर आहे आपल्या त्यावरती क्लिक करायचं. पहिली लेअर आहे ती क्लिक केल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल करायचं. रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून पहिले आपल्याला इथून फोटो ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, अशा प्रकारे. तर दुसऱ्या बीट पाशी यायचं पुन्हा आपल्या सेम प्रोसेसने खाली थोडे ते स्क्रोल करून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून दुसऱ्या इथून फोटो ॲड करायचा. अशा प्रकारे तुम्हाला आहे ना सर्व फोटो बीट नावसर इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचे. मी इथून सर्व फोटो बीट नावसर ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नावसर इथून ॲड करून घेतलेत. ॲड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, पहिले आपले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ट्रेंडिंगमध्ये किंवा लाईटच्या ऑप्शनमध्ये एक तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल लुमिन फ्लॅश नावाचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करा. ह्याची लेंथ आपल्या खालची ना संपूर्ण कमी करायची आणि तो मग अप्लाय टॉलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे ना सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कॉम्बोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. हा जो इफेक्ट असेल तो आपल्याला सिम्पली काय करायचा आहे, इथपर्यंत सिलेक्ट करायचा. याच्या 5 सेकंद तिथला जो हा फोटो आहे तिथपर्यंत टाईमलाईन आहे 5 सेकंद तिथपर्यंत हा जो इफेक्ट असेल झूम 1चा कॉम्बोमधला तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 5 सेकंदाच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्याला आहे ना इनमधला रेक्टँगल आउटचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच रिपीलचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून द्यायचा. इनमध्ये हा सुद्धा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. आता आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे ना त्या फोटोला सिम्पली काय करायचं आहे, कॉम्बोमधला पॉपिंग कॅन्डीचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. आता हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला आहे ना सिम्पली 7 सेकंदाच्या पुढच्या फोटोपासून इथपर्यंत आपल्याला सिलेक्ट करा द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही बघू शकाल की सिम्पली 11 सेकंदाच्या मागच्या फोटोला, ठीक आहे. त्याच्यानंतर 11 सेकंदाच्या मागच्या फोटोला आहे ना सिम्पली आपल्या कॉम्बोमधला प्लॅनोमा 1चं ते बॅक सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कॉम्बोमधलाच सिम्पली प्लॅनोमा 2चं ते बॅक सिलेक्ट करायचं आहे. आता आपल्या पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आहे ना सिम्पली कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 1चा प्लॅनोमा 2चा पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 1 प्लॅनोमा 2चं ते बॅक द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चं ते बॅक सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमध्ये लाईट अँड वेव्हचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच वेव्ह अँड स्लाईडचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला हा जो वेव्हचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर पहिले एन्जुट यायचे आणि इथून मग खाली सिम्पली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. फीड इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली ग्लिचच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, तो तुम्हाला यातून सिलेक्ट करायचा इफेक्ट. तर सिम्पली यामध्ये असेल सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ तसं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्या एन्जुटायचं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इंट्रो अँड आउटरोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. या सेक्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ तसं पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला 6 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड 10 ठेवा आणि इंटेन्सिटी 50 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे.
त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंदाच्या पुढचा हा फूड आहे तिथे यायचा आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये हा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा कटचा, सिलेक्ट करून बरोबरची 9वरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली काय करायचं, हा जो आपला 11 सेकंदाच्या मागचा हा फूड आहे तिथपर्यंत आणून ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड 10 ठेवून बरोबरची 9वरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली 13 सेकंद तिथला जो हा फूड आहे तिथून जो तो आपण स्प्लिट केला तिथे द्यायचं आणि पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबरची 9वरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 13 सेकंदाच्या फूडपासून शेवटच्या फूडपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबरची 9वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा आपल्या पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबरची 9वरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 13 सेकंदाच्या फूडपासून शेवटच्या फूडपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल तिथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल तिथून एक्सपोर्ट होऊन जाईल.